श्रीराम श्रीराम प्रभु राम हे राम। श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम। हरिओम सर्व मित्रांना, जय श्रीराम। मित्रांनो, रामनवमीचा सण जवळ येतोय। चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडव्याचा सण आता नुकताच पार पडलेला आहे आणि रामनवमी येते। चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे हा आपला नवीन वर्षाचा पहिला दिवस, आपला हा हिंदू नवीन वर्ष जे संवत्सर नवीन चालू होतं तो हा पहिला दिवस, आणि चैत्र नवरात्रीचा उत्सव सुरू होतो तो हा पहिला दिवस, आणि चैत्र नवरात्रीचा 9वा दिवस म्हणजे जो आपण रामनवमी म्हणून साजरा करतो। आणि रामनवमीच्या शुभेच्छा मी ह्या तुम्हाला रामरक्षा स्तोत्राच्या मंत्राच्या पठणाचा फायदा काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, तो श्लोक फक्त म्हणून चालणार का, तो श्लोक सिद्ध कसा करायचा, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देऊन मी तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा देणार आहे। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण श्री रामरक्षा स्तोत्राचं महत्त्व, त्या स्तोत्राचं पठण कसं करायचं, रामरक्षा स्तोत्र मंत्र पठणाचे फायदे काय राहतात, तसंच रामरक्षा स्तोत्र मंत्र जर आपल्याला पूर्ण श्लोक न म्हणता आला तर त्याचे महत्त्वाचे कडवे कोणते, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न करणार आहेत। आणि श्री रामनवमीच्या ह्याच शुभेच्छा मी सर्वांना देत आहे। तर सुरू करूया आपला आजचा व्हिडिओ श्री रामरक्षा स्तोत्र। सर्वप्रथम आपण श्री गणेशांना वंदन करू आणि मग आपल्या ह्या स्तोत्राच्या पठणाच्या महत्त्वाची आणि मराठी याचं भाषांतराची सुरुवात आपण करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरूंना वंदन करूया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सर्वप्रथम रामरक्षा स्तोत्र हे कोणी रचलेले? रामरक्षा स्तोत्र हे रचलेले ते बुधकौशिक ऋषी यांनी। रामरक्षा स्तोत्र मंत्राचा जो 15वा श्लोक आहे त्याच्यामध्ये अधिष्ठवान्यथा स्वप्ने रामरक्षा मीमांहरः तथा लिखित वाम प्रातः प्रबुद्धो बुधकौशिकः। श्री शंकराच्या रात्रीच्या समयी स्वप्नामधील रामरक्षा प्रकारचा जो आदेश झाला होता तो प्रातःकाळी जागे झाल्यानंतर बुधकौशिकांनी हा लिहिला। याचं वर्णन रामरक्षा स्तोत्रातला जो 15वा मंत्र आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं। हे स्तोत्र त्यांच्या स्वप्नात त्यांना भगवान शंकरांकडून प्राप्त झाले, आणि भगवान शंकरांकडून हे स्तोत्र त्यांना कसं प्राप्त झालं आणि श्रीरामांचं स्तोत्र त्यांना कसं प्राप्त झालं, तर कौशिक ऋषी यांचं मूळ नाव कौशिक होतं, परंतु ते बुद्धीची प्रगल्भतेमुळे त्यांचं नाव नंतर बुधकौशिक असं झालेले। आणि बुधकौशिक ऋषी हे महादेवांचे शंकरांचे निस्सीम भक्त होते। महादेवांची पार्वतीची ते नित्य आराधना करायचे, तपश्चर्या करायचे। तेव्हा भगवंतांनी त्यांना स्वप्नात जाऊन सांगितलं का श्रीरामांचं जे नाव आहे ते सहस्त्र नामापेक्षा देखील आघाड आहे, प्रगल्भ आहे। आणि तेव्हा बुधकौशिक ऋषींना याचं ज्ञान जे झालं ते त्यांनी शब्दबद्ध करून रामरक्षा स्तोत्र हे अनादी काळापासून जसंच्या तसं आहे, म्हणजे याच्यात कोणताही बदल झालेला नाही। याचा मंत्र आणि याच्यातला एक एक शब्द हा त्या काळात कौशिक ऋषींनी जसा लिहिलेला आहे तसाच्या तसा आज देखील आपल्याला तो मिळतोय। हे आपलं भाग्यच आहे, आणि त्याच्यामुळं रामरक्षा स्तोत्राचं एवढं महत्त्व आज आहे। हे 38 श्लोकांचं एक स्तोत्र आहे, आणि स्तोत्र म्हटलं का आपण म्हणतो एकदम छोटंसं स्तोत्र असतं आणि स्तोत्र एकदम थोडक्यात असतं एकदम, परंतु 38 श्लोकांचं रामरक्षा स्तोत्र हे खरोखर आपल्यामध्ये फार महत्त्व ठेवून आहे। रामरक्षा स्तोत्राची सुरुवात कशाने होते,
तर ओम अस्य श्रीरामरक्षा स्तोत्रमंत्रस्य बुधकौशिक ऋषि श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः सीता शक्ति श्रीमान हनुमान कीलकम श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः। म्हणजे इथं रामरक्षा स्तोत्राविषयीची संक्षिप्त माहिती आपल्याला मिळते का रामरक्षा स्तोत्र मंत्रस्य बुधकौशिक ऋषी, हे रामरक्षा स्तोत्र कुणी रचलेले आहे तर बुधकौशिक ऋषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप छंदः, श्री सीता रामचंद्रा देवता यांना वाहिलेले हे स्तोत्र आहे। आणि स्तोत्र कसं आहे तर अनुष्टुप छंदातलं स्तोत्र आहे, ते पद्यात्मक नाही आहे। म्हणजे एवढं हे पण इथं ते सांगतात आहे का स्तोत्र कसं आहे पद्यात्मक नाही आहे, म्हणजे धड्यासारखं वाचायचं नाही, तर अनुष्टुप छंदातील गद्यातील स्तोत्र आहे, ते एखाद्या कवितेसारखं आपल्याला वाचायचं आहे, लयबद्ध करून वाचायचं आहे। सीता शक्ती ही, तर हे स्तोत्र आपल्याला कशासाठी स्तोत्र म्हणायचं आहे तर शक्ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे। तर आता इथं सीता शक्ती म्हणजे आपल्याला रामायणातील शक्तीचा उल्लेख नाही करून चालणार, विश्वातून येणारी जी ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं नाव सीता शक्ती असं आपल्याला या स्तोत्रामध्ये दिसून येतं, म्हणून सीता शक्ती। पुढं काय आहे श्रीमान हनुमान कीलकम, श्रीमान हनुमान कीलकम म्हणजे हनुमंत हे या खजिन्याची चावी आहे। ही रामरक्षा जर तुम्हाला प्राप्त करायची असेल तर याची चावी काय आहे हनुमंत, हनुमंताची उपासना आधी तुमची सिद्ध झाली पाहिजे, हनुमंताचे तुम्ही भक्त झाले पाहिजे, हनुमंत मग तुम्हाला ही रामरक्षा स्तोत्राची चावी तुम्हाला मिळवून देईल। ज्याप्रमाणे आपण भारतातून दुसऱ्या देशात जायचं असेल तर आपल्याला प्रवेश कधी मिळतो जेव्हा आपल्याला त्या देशाचा व्हॅलिड विजा मिळतो का तुम्ही आमच्या देशात आता प्रवेश करू शकतात, हा विजा, मग तो विजा आपल्या पासपोर्टवर लागतो। त्याचप्रमाणे रामरक्षा स्तोत्र मंत्रापासून आपल्याला आपली रक्षा करायची असेल तर त्याची चावी जी आहे ती हनुमान कीलकम, आणि ही चावी म्हणजे आपण आपल्या घराला जे लॉक लावतो आणि ते लॉक आपण आपल्या धातूच्या चावीने उघडतो, तर ती चावी नाही। तर आपण जेव्हा एखादं मंत्र पठण करत असतो ना मित्रांनो, तेव्हा आपल्या शरीरातून आपल्या मुखातून जे कंपन निर्माण होतात, जे व्हायब्रेशन्स तयार होत राहतात, ती कंपनं म्हणजे ती चावीचं काम करतात। तेव्हा जेव्हा तो मंत्र सिद्ध होतो ते मंत्र कंपनाचे काम करतात, आणि ते कंपनाचं काम जे करणारे असतात तीच चावी असती। उदाहरणार्थ आपण जर गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात केली, ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्, ह्या मंत्र म्हणताना जी तोंडातून कंपनं निघतील, शरीरातून जी कंपनं निघतील, त्याच्यामुळं मला जो काही लाभ होईल तो त्या मंत्रांच्या कंपनातून त्याच्या सिद्धतेमुळे होईल। तसंच ह्या रामरक्षा स्तोत्र मंत्राचे रामरक्षा स्तोत्र मंत्र म्हटल्यानंतर जी कंपनं निर्माण होतील, जे मुखातून शब्द बाहेर पडतील, शरीरातून जी कंपनं निर्माण होतील तीच चावीचं काम करतील। हनुमान कीलकम नंतर काय म्हटलेले श्री रामचंद्र प्रीत्यर्थे रामरक्षा स्तोत्र जपे विनियोगः, या रामरक्षा स्तोत्राचा मी विनियोग का करत आहे तर श्री रामचंद्र प्रीत्यर्थे, मला काय पाहिजे आहे तर श्री रामचंद्रांची प्रीती, श्री रामचंद्रांचं प्रेम मला फक्त हवं आहे, आणि त्याच्यासाठी मी या स्तोत्राचा विनियोग करत आहात। तर आपण म्हणाले यार आपण देवाकडे जातो तर देवाचं प्रेम मागून काय करायचं, मी जर मंदिरात गेलो, मी जर कुठे गेलो तर मला सुख समृद्धी दे, धन दौलत दे, ऐशो आराम दे, सुखाने जीवन नांदून दे, हे मागतो आपण देवाकडं। देवाचं प्रेम घेऊन आपल्याला काय मिळणार आहे तर मित्रांनो, देवाचं प्रेम घेऊन काय मिळणार आहे तर आता जर आपण एखादं आपल्याला जर गुलाबाचं फूल पाहिजे असेल, गुलाबाचं फूल जर पाहिजे असेल तर आपण ते रोपटं लावतो, त्या रोपट्याची निगा राखतो, गुलाबाच्या झाडाचं त्या निगा राखतो, त्याला खत पाणी घालतो, त्याला पाणी घालतो, त्याची वेळची वेळी काळजी घेतो। मग त्या रोपट्याला आपल्याला सांगावं लागत नाही की मला गुलाबाचं फूल मला तू दे, का कारण की आपण त्या गुलाबाच्या झाडावर तेवढं प्रेम केलेलं असतं, त्याच्याकडून नकळत आपल्याला ते फूल आपल्याला प्राप्त होतं। ते जे झाड लावतो त्या झाडाची आपण निगा राखतो, त्या झाडाकडून नकळतच आपल्याला त्याच्याकडून सावली प्राप्त होते, त्याचं फळ आपल्याला प्राप्त होतं।
त्याचप्रमाणे आपण जर भगवंताकडं जर त्याचं प्रेम मागितलं तर भगवंताचं प्रेम झाल्यावर नकळतच तो आपल्याला जे काही हवं आहे ते आपल्याला तो देईलच, त्याच्यात काही शंका नाही. आणि भगवंत इतकं देईल अनंत हाताने तो देईल. त्यावेळेस हे 2 हात देखील आपल्याला घ्यायला कमी पडतील. भगवंत म्हणशील अरे किती लागतं तुला, घे घे घे, परंतु हे 2 हात देखील तेव्हा कमी पडतील. असा हा अनंत महारूपी भगवंताचा आपल्याला फक्त प्रेम पाहिजे आहे. त्याच्यामुळं मी हे श्रीराम रक्षा स्तोत्राचं पठण करत आहे. श्रीरामचंद्र प्रीत्यर्थे जपे विनियोगः. तर रामरक्षा स्तोत्राची सुरुवात कशाने होते ते अथ ध्यानम. आता श्रीरामचंद्रांचं मला प्रेम तर घ्यायचं आहे, परंतु मला आधी मी ज्यांच्यासाठी हे पठण करत आहे मला त्यांचं ध्यान करायचं आहे. आणि म्हणून बुधकौशिक ऋषींनी जो ध्यान मंत्र सांगितलेला आहे तो आपण पाहूया आता. ध्यायेदाजानुबाहुं धृतशरधनुषं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदल स्पर्धिनेत्रं प्रसन्नम. ध्याये दाजानुबाहुं, ज्यांनी धनुष्यबाण धारण केलेला आहे. बद्ध पद्मासनस्थम, जे पद्मासनामध्ये बसलेले आहे. पीतम वासो वसानम, ज्यांनी पितांबर धारण केलेले आहे. नवकमलदल स्पर्धिनेत्रम प्रसन्नम, ज्यांचे नयन नवीन कमलदलाप्रमाणे जे कमळ उगतं आणि जे एकदम ताजं नवीन कमळ असतं त्याचे जे पानं असतात, त्याचे जे दल असतात, त्याच्या कमलदलाप्रमाणे तुमचे नेत्र सुशोभित होत आहेत, प्रसन्न नेत्र आहेत. वामांकारूढ सीता मुखकमल मिललोचनम नीरदाभम नानालंकार दीप्तम ददत मुरुजटामंडलम रामचंद्रम. वामारूढ सीता, श्रीरामचंद्रांच्या डाव्या बाजूला बसलेली सीता माता, जिचे कमळासारखे मुख आहे. मुख कमल निलोचनम, व त्या मुखकमलाकडे श्रीरामांची दृष्टी लागलेली आहे. नीरदाभम, पाण्याने भरलेल्या ढगाप्रमाणे श्यामल ज्यांचा रंग आहे. नाना अलंकार दीप्तम, शरीरावर धारण केलेले अनेक अलंकार आणि त्याच्यामुळे त्यांची काया ही उजळत आहे. दधतमुरु जटामंडलम, ज्यांनी त्यांच्या जटेचंच मुकुट धारण केलेलं आहे. ज्या जटा आहे श्रीरामचंद्रांच्या त्याच त्यांनी अशा रीतीने धारण केलेल्या आहे की त्या एखाद्या मुकुटाप्रमाणे आहे. आणि सर्वात शेवटी आहे रामचंद्रम. अशा श्रीरामचंद्रांचं मी ध्यान करत आहे. म्हणजे ह्या श्लोकामध्ये ध्याये दाजानुबाहुं पासून तर शेवटपर्यंत श्रीराम हे नाव कुठंच नाही. सर्वात शेवटी आम्हाला ज्यांचं ध्यान करायचं आहे तर श्रीराम कोण कोण आहे, त्यांची विशेषण काय आहे, अशा श्रीरामांचं मी ध्यान करत आहे. तर आपण आता श्रीरामांचं हे ध्यान करू. सर्वांनी मित्रांनो डोळे बंद करून आपण हे जे वर्णन ऐकले, पितांबर नेसलेले नवीन कमलदलाप्रमाणे ज्यांचे नेत्र आहे, ज्यांच्या डाव्या बाजूला सीता माता बसलेली आहे आणि ज्यांची जटा ही एखाद्या मुकुटाप्रमाणे शोभत आहे, अशा श्रीरामांचं आपण ध्यान करू आणि मग या स्तोत्राला आरंभ करू. श्रीराम श्रीराम प्रभु राम हे राम. अथ ध्यानम नंतर जो भाग येतो तो येतो स्तोत्रमचा. आणि स्तोत्रमचा भाग चालू आल्यावर पहिलं स्तोत्र याच्यातलं येतं. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकमक्षरं पुसां महापातकनाशनम. तर अशा प्रकारे आता ध्यान करून मी आता श्रीरामांचे रक्षा स्तोत्र म्हणण्यास पात्र झालो आहे. सर्व तयारी मी केलेली आहे.
म्हणजे आपल्याला जर परदेशात जायचं असेल तर मी आधी बोललो परदेशात जाण्यासाठी व्हिसा लागतो, आपली डे बाय डे आयटनरी तयार होती, आपण लिहून घेतो कसं जायचं काय पूर्ण प्रिपरेशन होतं. म्हणजे आपण त्याचा एक प्लॅन तयार करतो, नक्की त्याचं आपण एक ध्यान करतो, आपण ध्यान लावतो का कशा रीतीने माझं हे पूर्ण होणार आहे. त्याचप्रमाणे आपण प्रभू श्री रामचंद्रांचं आता ध्यान लावलेले, ध्यान करून आता आपण ह्या मंत्राचा ह्या स्तोत्राचं पठण करायला सुरुवात केलेली आहे. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम. श्रीरामांचे चरित्र 100 कोटीं एवढे विस्तृत आहे. 100 कोटीं एवढा श्रीरामांच्या चरित्राचा विस्तार आहे. शतकोटी हा शब्द मित्रांनो, आपण श्री रामदास स्वामींनी शंकराची जी आरती रचलेली त्याच्यात देखील शतकोटी हा शब्द आपण ऐकतो. जेव्हा आपण आरती म्हणतो तेव्हा शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. तसंच ह्या श्रीरामांचं चरित्र हे शतकोटी आहे, 100 कोटीं एवढं विस्तृत आहे. एकैकमक्षरम पुसाम महापातकनाशकम. आणि हे एवढे विस्तृत आहे की त्यातील एक एक अक्षर हे मनुष्याचं पाप नष्ट करणारं आहे. त्याच्यातली एक एक अक्षरम पुसाम महापातकनाशनम. पुसाम म्हणजे पुसणारं, महापातक म्हणजे पाप, नाशनम नाश करणारं. एक एक अक्षर ह्या श्रीरामांच्या 100 कोटी विस्तारातले एक एक अक्षर हे माझ्या महापातकांचं नाश करणारं आहे. 2 नंबरचं स्तोत्र आपण पाहू. ध्यात्वा नीलोत्पशामम रामम राजीवलोचनम जानकी लक्ष्मणोपेतम जटा मुकुटमंडितम. ध्यात्वा नीलोत्पशामम, श्यामल ज्यांचा वर्ण आहे, पण कसा आधी सांगितलेल्या पाण्याने ढग भरलेले जे मेघ भरलेले तसा नाही, तर नीलोत्पलश्यामम म्हणजे तर निळ्या कमळाप्रमाणे आहे. कमळांच्या पाकळ्यांसारखे ज्यांचे नेत्र आहे. रामम राजीव लोचनम, कमळांच्या पाकळ्यांसारखे ज्यांचे नेत्र आहे. सा जानकी लक्ष्मणोपेतम, जानकी लक्ष्मण ज्यांच्या सोबत आहे. जटा मुकुट पंडितम, ज्यांनी जटा ह्या मुकुटाप्रमाणे धारण केलेला आहे त्यांना तो मुकुट शोभून दिसत आहे. असं हे प्रभू श्रीरामांचं इथं वर्णन केलेलं आहे. आणि आता अशा श्रीरामांचं आपण ध्यान करून आता 3ऱ्या श्लोकापासून बघूया की आता रक्षेची सुरुवात आपल्या ह्या शरीराची तर डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंतची रक्षा आपली कशा रीतीने होणार आहे. तर ते श्लोक 3 पासून आपण आता सुरुवात करूया. सासीतूण धनुर्बाण पानिम नक्तंचरांतकम स्वलीलया जगत्रातू माविर्भूतमजम विभुम. सासीतू धनुर्बाण, असी म्हणजे तलवार, धनुष्यबाण आणि पानिम म्हणजे बाणांचा भाता. नक्तम चरांतकम म्हणजे राक्षसांचा संहार करण्यासाठी ज्यांनी ही एवढी धनुष्य धारण केलेली आहे. स्वलीलया जगत्रातू, जगाला तारण्याकरता जे स्वलीलया म्हणजे जे स्वतःहून आविर्भूत झालेले आहे ते मानव रूपात श्रीराम नावाने धारण झालेले आहे. ते श्रीराम नाम धारण करून आलेले आहे. तर कोण आलेले आहे, तर या राक्षसांचा संहार करण्यासाठी ज्यांनी ही अस्त्रे धारण केलेली आहे. कोणती अस्त्रे? तलवार, तूण, धनुष्यबाण आणि बाणांचा भाता यांनी राक्षसांचा संहार करण्यासाठी ही शस्त्र त्यांनी धारण केलेली आहे. आणि जगाला तारण्याकरता ते स्वतःहून आविर्भूत झालेले आहे आणि त्यांनी स्वतःला श्रीरामांचं नाव असं धारण त्यांनी केलेलं आहे. असे हे प्रभू श्री राम आहे. आता रामरक्षा स्तोत्राची रक्षाची सुरुवात जी होती ती 4थ्या श्लोकापासून होती. तर 4था श्लोक म्हणजे ज्यांना हे जे मंत्र आहे हे एकदम शॉर्टमध्ये म्हणायचं असेल, 35 जे श्लोक आहे तेवढे नसतील म्हणायचे, तर ते 4थ्या श्लोकापासून तर आपल्या 8व्या श्लोकापर्यंत 9व्या श्लोकापर्यंत म्हणजे 4, 5, 6, 7, 8, 9 इथून आपल्या रक्षेची सुरुवात होती, रक्षा स्तोत्राची सुरुवात होती. आणि ते शॉर्टमध्ये देखील ते म्हणू शकतात. तर 4था श्लोक पाहू का जिथून रामरक्षाची आता खरी सुरुवात होत आहे.
रामरक्षां पठेत् प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां शिरो मे राघव पातु भालं दशरथात्मजः। असे हे प्रभूंचे ध्यान करून रामरक्षेचे पठन करायचे आहे। रामरक्षां पठेन प्राज्ञ म्हणजे श्लोक 3 पर्यंत आपण श्री प्रभू रामांचं ध्यानच करत आहोत आणि अशा प्रभू श्री रामांचं ध्यान केल्यानंतर आता रामरक्षेचं पठन करायचं आहे। तर कशी रामरक्षा? तर पापघ्नीं सर्व कामदाम, जी रामरक्षा माझ्या पापांचा नाश करेन, माझ्या कामना पूर्ण करेन। पठेत प्राज्ञ, प्राज्ञ कोण? विद्वान नाही, ज्ञानी नव्हे, तर सत्य काय आणि असत्य काय, चूक काय किंवा बरोबर काय, विवेक बुद्धी ज्याने प्राप्त केलेली आहे असा प्राज्ञ। म्हणजे रामरक्षा कुणी म्हणायची ते सुद्धा इथं दिलेले। रामरक्षां पठेत प्राज्ञ, ज्याला सत्य असत्य याच्यामधला भेद कळालेला आहे, जो विवेक बुद्धीने वावरतो त्यांनी रामरक्षा पठन करायला सुरुवात करायची आहे। आणि रामरक्षा पठनाने कामना पूर्ण होणार आहे। तर कोणत्या कामना? मग आता त्याच कामनांचं वर्णन आहे, त्याच शरीराच्या रक्षणाचं वर्णन आहे। शिरो मे राघव पातु भालम दशरथात्मजः, शिरो मे राघव पातु, रघुकुळात जन्मलेले श्रीराम माझ्या शिराचं रक्षण करो। शिरो मे राघव, राघव म्हणजे रघुकुळात जन्मलेले, शिरो मे माझ्या शिराचं रक्षण रघुकुळात जन्मलेले श्रीराम करो। पातु भालम दशरथात्मजः, दशरथ पुत्र, दशरथ आत्मज म्हणजे दशरथांचे पुत्र श्रीराम माझ्या भाळ कपाळाचे रक्षण करो। डोक्याचं रक्षण रघुकुळातील श्रीराम करो, माझ्या कपाळाचं रक्षण दशरथांचे पुत्र श्रीराम करो। श्लोक 5 आपण बघूया। कौसल्ययो दृशो पात्रो विश्वामित्र प्रिय स्तुती घ्राणं पातु मखत्राता मुखम सौमित्री वत्सलः। फार छान श्लोक हा। कौसल्ययो दृशो पातु म्हणजे कौसल्ययो, कौसल्येचा पुत्र श्रीराम माझ्या दृशो पातो, दृष्टीचे रक्षण करो। माझ्या डोळ्यांचे रक्षण नाही, कशाचे? माझ्या दृष्टीचे रक्षण करो। आता इथं दृष्टी का म्हटलेली आहे ते मी पुढे सांगतो पूर्ण श्लोक झाल्यावर। विश्वामित्र प्रिय स्तुती ही, विश्वामित्र प्रिय असा शिष्य, विश्वामित्रांना जो शिष्य प्रिय आहे असे श्रीराम माझ्या श्रुतीचे रक्षण करो। माझे कर्ण, माझे हे जे कर्ण आहे, कर्णाचं रक्षण नाही करू, या कर्णाची जी शक्ती आहे श्रवण करण्याची, त्या श्रवणाचे, त्या श्रुतीची माझी रक्षा करो असं सांगितलेले। घ्राणं पातु मखत्राता, यज्ञांचे रक्षण करणारे माझ्या नासिकेंद्रियांचे रक्षण करो। माझ्या जे श्वास, आपली जी शक्ती आहे वास घेण्याची, त्याचं माझं रक्षण करो। मुखम सौमित्री वत्सलः, मुखम सौमित्री वत्सलः म्हणजे सुमित्रेचा पुत्र लक्ष्मण ज्याच्यावर प्रेम करतो असे, किंवा लक्ष्मणावर जे प्रेम करतात असे श्रीराम माझ्या मुखाचे रक्षण करो। माझ्या डोक्याचे रक्षण कोण करो? रघुकुळात जन्मलेले राम। माझ्या कपाळाचं रक्षण कोण करो? दशरथ पुत्र राम। माझ्या डोळ्यांच्या दृष्टीचं रक्षण कोण करो? कौसल्यचा पुत्र राम। माझ्या श्रुतीची रक्षा कोण करो? विश्वामित्र प्रिय शिष्य राम। माझ्या घ्राणांची रक्षा कोण करो? यज्ञांचे रक्षण करणारे राम। माझ्या मुखाचे रक्षण कोण करो? सौमित्रेचे वत्सल, सौमित्र पुत्र लक्ष्मण ज्यांना प्रिय आहे असे श्री राम। आता याच्यामध्ये डोळे नाही म्हटलेले, कान नाही म्हटलेलं, नाक नाही म्हटलेलं, इंद्रियांचं रक्षण नाही केलेलं। इंद्रियांची जी शक्ती आहे, यांची जी कार्य करण्याची शक्ती आहे, यांचं रक्षण श्री राम करो। का? कारण की डोळे तर असतात सगळ्यांना, परंतु दृष्टी सगळ्यांनाच असेल असं नाही। कान तर सगळ्यांनाच असतात, परंतु ऐकू येण्याची क्षमता सगळ्यांनाच असेल असं नाही। त्याचप्रमाणे याच्यामध्ये श्रीरामांचं नाव हे कुठेही घेतलेलं नाही। या मंत्रामध्ये प्रत्येक ठिकाणी त्यांना विशेषण वापरण्यात आलेली आहे। दशरथांचा पुत्र, कौसल्येचा पुत्र, विश्वामित्र गुरूंना प्रिय असा शिष्य, लक्ष्मण ज्यांना प्रिय आहे असे श्रीराम, असं इथं पूर्ण वर्णन केलेलं आहे, परंतु रामांचं इथं नावाचा उल्लेख केलेला नाही।
तर असे माझं रक्षण आता कुठून कुठपर्यंत झालं, डोकं झालं, कपाळ झालं, डोळ्यांची शक्ती झाली, नाकाची शक्ती झाली, कानांची शक्ती झाली, मुखाची शक्ती झाली, इवन वरचा भाग आता इथपर्यंत आपला कंप्लीट झालेला आहे. तर आता पुढचा श्लोक पाहू आपण, 6वा श्लोक. जिह्वां विद्यानिधी पातु कंठं भरतवंदितः स्कंधो दिव्ययुध पातु भुजो भग्नेश कार्मुकः. जिह्वां विद्यानिधी, विद्येचा सागर विद्यानिधी माझ्या जिव्हेचे रक्षण करो. आपली जी जिव्हा आहे, आपण असं म्हणतो आपल्या जिव्हेवर सरस्वती वास करते आणि सरस्वती हे विद्येचं प्रतीक आहे. म्हणून विद्येची जी निधी आहे, जी विद्येचा सागर आहे, ते माझे जिव्हेचं रक्षण करो. पातु कंठम भरतवंदितः, भरत ज्यांना वंदन करतो ते माझे कंठाचे रक्षण करो. भरत ज्यांना वंदन करतो ते माझ्या कंठाचे रक्षण करो. बघा हा, इथं भरत म्हटलेले, लक्ष्मण म्हटलेलं नाही. भरतच का म्हटलेलं असेल? कारण की राम, लक्ष्मण, सीता हे वेगळे नाहीतच मुळी, हे एकच आहे. हे यांना एकमेकांपासून वेगळं करताच येत नाही. परंतु आम्ही आता वनवासात आहो आणि तिकडं भरत हा राज्य सांभाळतो आहे. त्याच्यामुळं असा जो मला क्षणोक्षणी वंदन करत आहे ते भरत माझ्या कंठाचे रक्षण करो. भरत ज्यांना वंदन करतो ते माझ्या कंठाचे रक्षण करो. स्कंधो दिव्यायुध पातु भुजो भग्नेश कार्मुकः. स्कंधो दिव्यायुध पातु म्हणजे दिव्य आयुध धारण करणारा माझ्या खांद्याचे रक्षण करो. आपल्या भगवंत श्रीरामांकडे वेगळी वेगळी शस्त्रास्त्र, खूप सारी शस्त्रास्त्र, अनेक तपश्चर्या करून त्यांनी शस्त्रास्त्र मिळवलेली. त्या अशी शस्त्रास्त्रांची आयुधे ज्यांच्याकडे आहे असे श्रीराम माझ्या खांद्यांचे रक्षण करो. खांदेच कावर म्हटलेले? कारण की ती जी शस्त्रे ज्या भात्यामध्ये राहायची, तो भाता इथं राहायचा, खांद्यावर अटकवलेला राहायचा आणि म्हणून ते 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 शस्त्रास्त्र ज्यांनी धरलेली ते असे माझे खांद्यांचे रक्षण प्रभू श्री राम करो. भुजो भग्नेश कार्मुकः. शिवधनुष्य ज्यांनी मोडले ते माझ्या भुजांचे रक्षण करो. आपल्याला माहीतच आहे, श्रीराम सीता स्वयंवराला जेव्हा गेले होते तेव्हा त्यांनी एका हातात शिवधनुष्य पेललं. अनेकांना जे पेललं नाही त्यांनी ते एका हातात पेलून जे शिवधनुष्य त्यांनी मोडीच काढलं. असे शिवधनुष्य ज्यांनी मोडलं ते माझ्या भुजांचे रक्षण करो. म्हणजे आपल्या डोक्यापासून कंठ, कंठापासून खांदे, खांद्यापासून भुजांपर्यंत प्रभू श्रीराम माझी रक्षा करो. असं आता 6व्या श्लोकापर्यंत आपण पाहिलेले. श्लोक 7 आपण बघूया आता. करौ सीतापथि पातु हृदयं जामदाग्नेजित मध्यम पातु खरध्वंसी नाभिं जांबवदाश्रयः. करौ सीतापथि पातु, सीताईचे पती माझ्या करांचे म्हणजे हातांचे रक्षण करो. कराग्रे वसते लक्ष्मी करमूले सरस्वती करमध्ये तु गोविंदा प्रभाते करदर्शनम. ह्या करामध्ये बसलेली लक्ष्मी तीच सीता माता माझ्या करांचे रक्षण करो, माझ्या हातांचे रक्षण करो. हृदयम जामदाग्निजित, परशुरामांना जिंकणारा असा श्रीराम माझ्या हृदयांचे रक्षण करो. मध्यपातू खरध्वंसी, खर राक्षसाचा ध्वंस करणारा राम माझ्या उदर भागाचे म्हणजेच माझ्या मध्य भागाचे खरध्वंसी. मध्यपातू, मध्यपातू खरध्वंसी, माझ्या उदर भागाचे रक्षण खर राक्षसाचा ध्वंस करणारा श्री राम करू. आता इथपर्यंत मित्रांनो आपण जे वाचलंय ना ते प्रभू श्री रामांचा सुरुवातीपासून म्हणजे बालकांडपासून तर ते वनवासात जेव्हा जायला निघतात तिथपर्यंतचं वर्णन इथं आलेले. म्हणजे प्रभू श्रीरामांचं बालपण, त्यांचं स्वयंवर, नंतर वनवासात गेल्यानंतरचं तिथपर्यंतचा खंड आपण इथपर्यंत पाहतोय. म्हणजे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र आहे ना, हे संपूर्ण रामायणाचं सारच आपण म्हणू शकतो. आता पुढचं जे वर्णन आहे मित्रांनो म्हणजे 7व्या श्लोकात आपण पाहिलं नाभीचं रक्षण नाभीम जांबवदाश्रयः. म्हणजे नाभीचं रक्षण कोण करू तर नाभीचं रक्षण मध्यम पातू खरध्वंसी आणि शेवटी येते नाभीम जांबवदाश्रयः.
म्हणजे नाभीपासून चालू होते ते किष्किंधा कांड. नाभीचं रक्षण कोण करो? तर नाभीचं रक्षण करो जामवंतांना आश्रय देणारे प्रभू श्री राम माझ्या नाभीचं रक्षण करो. संपूर्ण रामरक्षा स्तोत्र हे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत आपलं रक्षण हो हे आव्हान आपण श्रीरामांना करत आहोत. आत्तापर्यंत आपण रामायणातील बालकांड, अयोध्याकांड बघितले आणि आता किष्किंधा कांडात आपण प्रवेश केलेला आहे. आणि आत्तापर्यंत रामांचं नाव कुठेही वापरलेलं आलेलं नाही आहे. रामांना फक्त विशेषण वापरून आपण आवाहन करत आहोत. त्याच्यामध्ये हीच सुसंगता आहे. याच्यामध्ये आपण कौसल्यापुत्र म्हटलं, दशरथ पुत्र म्हटलं, लक्ष्मण प्रिय, भरताला वंदनीय, विश्वामित्रांना प्रिय, तपोवनात राक्षसांचा विमोड करणारा, विश्वामित्रांनी अयोध्या दिलेली असा तो. नंतर जनकाकडील नगरी मिथिरा इथे त्यांनी शिवधनुष्य उचललं, शिवधनुष्य तोडलं, मग त्यांना जिंकून ते सीतापती झाले. त्यानंतर त्यांनी परशुरामांना जिंकलं. मग वनवासामध्ये खरदूषण राक्षसांचा ध्वंस करत आता आपण किष्किंधा कांडामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजे रामरक्षा स्तोत्र हे फक्त रक्षा स्तोत्र नाही, तर हे त्याच्यातल्या त्याच्यात संपूर्ण एक रामायण आहे. श्लोक 8 आपण बघूया. सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत प्रभू उरु रघुत्तम पातु रक्षक कुल विनाशकृत. सुग्रीवेशम कटी पातु. सुग्रीवाचा स्वामी जे आहे असे प्रभू श्रीराम माझ्या कटीचे रक्षण करो. कटी म्हणजे आपल्या मराठीत कंबर. माझ्या कंबरेचं रक्षण कोण करो? सुग्रीव करो. सक्तीनी हनुत्प्रभ. माझ्या माकड हाडाचे रक्षण हनुमंत करो. माकड हाड म्हणजे आपलं जे शेवटचं टोक आहे, आपला जो मेरुदंड आहे, ते मेरुदंडाचा संपूर्ण जो भाग आहे तो माकड हाडाला संबोधित आहे आणि त्याला जो संस्कृतमधला शब्द आहे तो सक्तीनी. अशा सक्तीनीचं रक्षण प्रभू श्री हनुमान करो. हनुमानने करो. हनुमंताचे जे प्रभू आहे ते करो. उरु रघुत्तम पातु. उरु रघुत्तम पातु म्हणजे रघुकुलातील उत्तम राम माझ्या मांड्यांचे रक्षण करो. जानुनी सेतू कुत्पातु. ज्याने सेतू बांधला त्यांनी माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. आता ज्यांनी सेतू बांधला म्हणजे कोणी? प्रभू श्रीरामांनी जे सेतू बांधलेला आहे त्या सेतू बांधल्या म्हणजे उपमा बघा किती छान दिलेली. गुडघ्याचं रक्षण कोण करो? सेतू बांधणारे प्रभू श्रीराम. आणि आता आपण जर पायामध्ये आपण शरीरामध्ये जर गुडघे बघितले तर गुडघे काय काम करतात? सेतूचंच काम करतात. आपली जी लोअर बॉडी आहे आणि आपली अप्पर बॉडी आहे याला जो जोडणारा भाग आहे ते गुडघे. असा सेतू ज्यांनी बांधला असे प्रभू श्रीराम माझ्या गुडघ्यांचे रक्षण करो. पुढचा श्लोक आपण बघूया. श्लोक 9. जानुनी सेतु कुत्पातु जंगे दशमुखांतकः पादो विभीषण स्त्रीध पातो रामोखिलम वपुः. माझ्या गुडघ्यांचं रक्षण श्रीराम करो ज्यांनी सेतू बांधलेला आहे. जंगे दशमुखांतकम. माझ्या पोटऱ्यांचे रक्षण कोण करो? ज्यांनी दशमुख श्री रावणाचा ज्यांनी वध केला असे प्रभू श्रीराम माझ्या पोटऱ्यांचे रक्षण करो. पादो बिभीषण श्रीध. बिभीषणाला ज्यांनी श्रीत्व प्रदान केलं म्हणजे ज्यांनी बिभीषणाला संपत्ती दिली, लंका जिंकून ज्यांना बिभीषणाला दिली असे बिभीषणांना देणारे माझ्या पायांचे रक्षण करो. पातो राम अखिलम वपुः. अशा प्रकारे माझ्या संपूर्ण शरीराचं रक्षण प्रभू श्री राम करो. आणि सगळ्यात शेवटी इथं श्री रामांचं नाव आलेले पातो रामो अखिलम वपुः म्हणजे उत्तमातील उत्तम रचना अशी या काव्यात केलेली आहे. सुंदर रचना ह्या काव्याची आपल्याला इथं दिसून येते. इथपर्यंत आता आपल्या शरीराच्या रक्षणाचं वर्णन प्रभू श्रीरामांनी कशा कशा रीतीने आपल्या कोणत्या कोणत्या अवयवांचं रक्षण करावं, कोणते कोणते विशेषणं त्यांना वापरण्यात आली हे आपण बघितलं. रामो अखिलम वपुः 9व्या श्लोकापर्यंत पाहिलं. आता 10व्या श्लोकात काय सांगितलेले आहे? 10व्या श्लोकात फलश्रुती सांगितलेली. म्हणजे हे माझं म्हणजे जे कोणी हे पठण करेल त्यांना काय फळ प्राप्त होईल? एताम राम बलोपेताम सुकृती पठेत. ज्याला चांगली कृत्य करण्याची इच्छा आहे, जो सतमार्गावर आहे, जो सन्मार्गावर आहे, असा जो मनुष्य जो रामरक्षाचं पाठ करील तो
सचिरायू सुखी पुत्री विजयी विनयी भवेत. असा सत्पुरुष हा चिरायू होईल म्हणजे दीर्घायुष्य होईल, त्याला मरणाची भीती जाईल, सुखी होईल, पुत्रपौत्रांनी तो लाभदान होईल, विजयी होईल, त्याला विजय प्राप्त होईल आणि विजयाबरोबर काय प्राप्त होईल, विनयी भवेत, त्याला विनय हा गुण संपन्न होईल. तो म्हणजे त्याला विजय तर प्राप्त होईल परंतु त्या विजयाबरोबर तो विनयशील राहील, त्याला अहंकार होणार नाही. ज्या वेळेस आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, विजय प्राप्त होतो, तेव्हा न कळतच आपल्यामधील अहंकारी भावना जागृत होतील. तर इथं सांगितलेले का तो विजयी पण होईल आणि त्याच्याबरोबर त्याचा विनय हा गुण देखील त्याच्या अंगी येईल. म्हणजेच याचं जर पूर्ण आपण विस्तृत विवेचन जर केलं तर त्याला विजय झाल्यावर पण तो विनयशील राहील. आपण जर मित्रांनो अध्याय 5 जर बघितला गीतेमधला कर्मसन्यास योग, त्याच्यामध्ये देखील आपण 18वा श्लोक जर पाहिला तर त्याच्यामध्ये देखील भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शून्यचैव च पंडिताः समदर्शिनी. म्हणजे जो ज्ञानी पुरुष आहे, जो विद्येला प्राप्त आहे, तो विनयाला देखील प्राप्त झालेला आहे आणि जो विनयाला प्राप्त आहे तो ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा व चांडाळ यांच्यामध्ये समदृष्टीने पाहिल, कोणामध्येच भेदाभेद तो करणार नाही, तो अहंकार रहित तो असा असेल. आता श्लोक 11 मध्ये पाहू आपण. पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिणः न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम राम नामभी. राम नावाने ज्याचे रक्षण केले आहे अशा मनुष्याला पाताळातील, पृथ्वीवरील, आकाशातील छद्म पाहू शकत नाही. पाताल भूतल व्योम चारिण छद्मचारिण न द्रष्टुमपि शक्तास्ते रक्षितम राम नामभी. हे राम नाव त्याचं कशा रीतीनं रक्षण करल, तर पाताळातीलच नव्हे तर पृथ्वी तलावरील, आकाशातील जे छद्म आहे. छद्म म्हणजे काय, आजकालच्या भाषेत ज्याला आपण जीवाणू, विषाणू म्हणतो, ते छद्म ते त्याला पाहू सुद्धा शकणार नाही. पाहू शकणार नाही म्हणजे ह्या अर्थाने ते पाहू शकणार नाही तर त्याच्यावर ते हल्ला करतील ही गोष्ट फारच लांब राहिली. हल्ला कधी करतील, जेव्हा ते पाहतील, परंतु ते त्यांना पाहूच शकणार नाही. आत्ताच आपण पाहिलं एक छोटा विषाणूचा हमला झाला आणि संपूर्ण जगाची हालचाल ही थांबून गेली. संपूर्ण जग हे शांत झालं होतं. त्या छोट्या विषाणूचं नाव होतं कोरोना. कोरोनाने सर्व जग थांबवलं. मुंबई जी कधी थांबत नाही ती मुंबई देखील थांबली. मुंबईच काय सर्व जगच शांत झालं होतं एका छोट्या विषाणूमुळं. आणि अशाच विषाणूला कौशिक ऋषींनी छद्म वर्णिलेले, तर असे छद्म तुम्हाला पाहूसुद्धा शकणार नाही आणि पाहणार नाही, त्याच्यामुळे ते तुमच्यावर अटॅक करतील. ही गोष्ट फार लांब राहिली. श्लोक 12 आपण पाहूया. रामेति रामभद्रेति रामचंद्रेति वा स्मरन् नरो न लिप्यते पापैर्भुक्तिमुक्तींच विंदती. प्रभू श्री रामचंद्रांचे रामभद्र, रामचंद्र या नावांचे स्मरण करणारा मनुष्य पापांनी लिप्त होत नाही. तो जिवंतपणी सर्व भोग भोगून अंतिम मोक्षपदाला पोचतो, कारण तो ज्ञानी, विजयी, विनय आहे, म्हणून तो पापाने लिप्त होत नाही. म्हणून ह्या रामाचं नाव आपण राम, रामभद्र, रामचंद्र याचं कायम आपण स्मरण केलं पाहिजे. म्हणजे आपोआप आपण विद्येने विनयशील होऊ आणि विद्येने विनयशील झाल्यावर आपण या पापाला लिप्त होणार नाही. आता जे पुढचे श्लोक आहे हे संपूर्ण प्रभू श्री रामाचे स्तुतीवर स्तोत्र आहे. आत्तापर्यंत आपण जे 9व्या श्लोकापर्यंत पाहिलं ते आपले रक्षाचं स्तोत्र होतं. 10व्या श्लोकात आपण फलश्रुती पाहिली. 11व्या श्लोकात आणि 12व्या श्लोकात आपण आता रामांचं गुणगान पुन्हा करतोय. श्लोक 13 पाहू आपण आता. जगज्जैत्रेक मंत्रेण रामनाम्नाभिरक्षितं यः कंठे धारयत्तस्य करस्था सर्वसिद्धयः. जगज्जैत्रैक मंत्रेन, राम नावाने ज्याला जगाने जिंकलेला आहे असे जगाला जिंकणारा मंत्र राम नामभिरक्षितम. असा मंत्र कोणता आहे तर तो राम नाम. यः कंठे धारयत्तस्य, जो हे राम नाम कंठात धारण करेल. आपण आधीच्या श्लोकात पाहिलं राम, रामभद्र, रामचंद्र हे जगाला जिंकणारे नाव जो कंठात धारण करेल
करस्था सर्व सिद्धयः, त्याला सर्व सिद्धी सहज प्राप्त होतील. म्हणजे बघा किती शक्ती रामनामाची ह्या स्तोत्रामध्ये सांगितलेली आहे का जो हे रामनाम, हे रामाचं मंत्र कंठात धारण करेल त्याला सर्व सिद्धी ह्या आपोआप प्राप्त होतील, सहजपणे प्राप्त होतील. ज्या सिद्धी प्राप्त करायला अनेक वर्ष तपश्चर्या करावी लागती तर त्याला सहजपणे प्राप्त होतील. श्लोक 14 पाहू आपण. वज्रपंजरनामेदं यो राम कवचम स्मरेत अव्यहताज्ञ सर्वत्र लभते जयमंगलम. वज्र म्हणजे कठीण, पंजर म्हणजे पिंजरा. राम नामाने या वज्राचे कवच माझ्या भोवती तयार होते, त्यात मी अडकून पडत नाही. मी कुठेही चालत असो तो वज्र नेहमी माझ्या सोबत राहतो व त्याला कुणीही छेदू शकत नाही. त्याची आज्ञा सर्वत्र मानली जाते, त्याचा सर्वत्र जय जयकार होतो. या रामनामाचं जो स्मरण करेल, रामनाव जो कंठात धारण करेल त्याच्या शरीराभोवती पिंजरा तयार होईल आणि ते पिंजरा म्हणजे ते त्याचं कवच राहील. जेव्हा जेव्हा तो कुठेही राहील, कुठेही मार्गस्थ होईल, त्या कवचाचा भेद कुणीही करू शकणार नाही. त्याची सर्वत्र जय जयकार होईल. तो जे सांगल तीच पूर्व दिशा हेच सर्वत्र प्रचलित होईल. कर्णाला ज्याप्रमाणे सूर्यपुत्र कर्ण आपण संबोधतो, कर्णाला ज्याप्रमाणे अभेद्य असं कवच होतं, त्याला कुणीही भेदू शकत नव्हतं. कर्णाच्या त्या अभेद्य कवच कुंडलामुळेच तो महाभारतात एवढा प्रसिद्ध होता का त्याला कुणीही भेदू शकत नव्हतं. असं कवच कुंडल आपल्या शरीराभोवती तयार होईल कधी, जेव्हा आपण ह्या रामनामाला आपल्या कंठात धारण करू, या रामनामाचं आपण गुणगान करू, या रामनामामध्ये आपण तल्लीन होऊन जाऊ, तेव्हा हे कवच आपल्या भोवती तयार होईल आणि आपला सर्वत्र लभते जयमंगलम, सर्वत्र आपला जय जयकार होईल. श्लोक 15. आपण हे श्लोक 15चं वर्णन आधी देखील पाहिलं का बुध कौशिक ऋषींनी कशा प्रकारे ह्या श्री रामरक्षा स्तोत्राची रचना केली, त्याचंच वर्णन आपण 15व्या श्लोकात आता पाहूया. आदिष्ठवान्यथा स्वप्ने रामरक्षामि मां हरः तथा लिखितवाम प्रातः प्रबुद्धो बुध कौशिकः. आदिष्ठवान्यथा स्वप्ने, अशी ही रामरक्षा जी शिवांनी पार्वतीला सांगितली व जी स्वप्नात कौशिक ऋषींनी ऐकली, ती तशीच्या तशी कौशिक ऋषींनी जागे झाल्यावर लिहून काढली. आदिष्ठवान्यता स्वप्ने, जो स्वप्नामध्ये शिव आणि पार्वतीचा दृष्टांत मला झाला. रामरक्षा मिमाम हरः, रामरक्षा जी त्यांचा संवाद चालू होता शिव आणि पार्वतीचा रामरक्षा विषयीचा. तथा लिखितवाम प्रातः, तथा लिखितवान प्रातः, प्रातःकाळी लगेच लिहून काढली. कुणी? प्रबुद्धो बुध कौशिकः, प्रबुद्ध झालेल्या म्हणजे बुद्धिवान झालेल्या अशा कौशिक ऋषींनी ही लिहून काढली. फार महत्त्वाचा श्लोक आहे हा 15वा. आता श्रीराम प्रभू आपण गुणगान केल्यावर आपल्याला काय फळ देणार आहे अजून, हे श्लोक आपण 16 मध्ये बघूया. आरामः कल्पवृक्षाणां विरामः सकलापदां अभिराम स्त्रीलोकानां रामः श्रीमान सनः प्रभुः. आरामः कल्पवृक्षाणां, कल्पवृक्षाणां म्हणजे कल्पवृक्षांचा बगीचा. विरामः सकलापदां म्हणजे सर्व आपत्तींचा विराम. कल्पवृक्षांचा बगीचा, सकल आपत्तींचा विराम. अभिराम स्त्रीलोकानां, जो तिन्ही लोकांमध्ये परम सुंदर आहे. राम श्रीमान सनः प्रभू, असे श्रीराम माझे प्रभू आहे. आता विचार करा तुम्ही, इथं कल्पवृक्षानाम म्हटलेले म्हणजे कल्पवृक्षांचा बगीचा
असं इथं उल्लेख केलेला आहे। आणि मित्रांनो, आपण कल्पवृक्ष कधी म्हणजे आपण कल्पवृक्षाची कल्पना कधी करतो का, आपण जे कल्पनेमध्ये मागतो ती माझी कल्पना, ती माझी मागणी पूर्ण हो असा जो मला अविरत देणारा जो वृक्ष असतो तो कल्पवृक्ष, मी केलेली कल्पना जिथं साध्य होईल तो कल्पवृक्ष, तो कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी आणि कल्पवृक्ष हे आपल्या धर्मातले असे मानक आहेत की जी कल्पना आपण त्यांच्याकडे मागतो ते आपल्याला ते पूर्ण करतात। त्याच्यामध्ये एकच जरी कल्पवृक्ष असला तरी तो आपल्याला देण्यासाठी पुरेसा आहे। परंतु इथं बुधकौशिक म्हणतात का माझा राम हा कल्पवृक्षांचा बगीचा आहे। आराम कल्पवृक्षानाम, अनंत देणारा आहे तो, अनंत देणारा आहे। म्हणजे आपले 2 हात सुद्धा कमी पडतील तरी आपली अनंत तो देतच राहील असा हा माझा प्रभू श्री राम आहे। श्लोक 17 पाहू आपण। तरुणौ रूप संपन्नौ सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिरकृष्णांजिनांबरो। तरुणौ रूप संपन्नौ, तरुण अवस्थेतील सुकुमार, सुकुमारो महाबालो, सुकुमार आणि महाबली, पुंडरीक विशालाक्षो, कमळासारखे विशाल नेत्र असलेल्या, चिरकृष्ण चिनांबरो, कृष्ण मृगचर्म, ज्याने चिर वस्त्र धारण केलेले, कसे कृष्णाच्या मृगचर्मधारी सारखे आणि काळविटासारख्या कातड्याप्रमाणे जे वस्त्र परिधान केलेले आहे असे प्रभू श्री राम। म्हणजे आता ही रामांची विशेषणेच आपण बघतोय। 18व्या श्लोकात कंटिन्यू आपण बघतोय। आता ते 18व्या श्लोकात कौशिक ऋषी कंटिन्यू सांगतात ते, फलमूलाशिनौ दांतो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथस्येतो भ्रातरो रामलक्ष्मणो। फळ व कंदमुळे खाणारे, फलमूलो शिनोदांतो, फळ व कंदमुळे खाणारे, दांतो म्हणजे संयमी, तापसो ब्रह्मचारिणो जे तपस्वी स्वभावाचे आहे आणि जे ब्रह्मचारी आहे। 14 वर्षपर्यंत ज्यांनी ब्रह्मचर्य व्रत धारण केलेले त्यांचं ब्रह्मचर्य व्रत किती कठीण असेल। आणि फक्त प्रभू श्री रामांनीच नाही तर लक्ष्मणांनी आणि इकडं जे अयोध्येमध्ये होते भरत शत्रुघ्न यांनी देखील श्रीराम परत येऊस तर सर्वांनीच ब्रह्मचारण धारण केलेले असे हे रघुकुल वंशातील सर्व बंधुजन होते। आणि त्याच्यामुळं ब्रह्मचारीतील हे सर्व श्रेष्ठ पुरुष हे प्रभू श्रीराम पुत्रो दशरथस्येतो असे हे सर्व दशरथांचे पुत्र, भ्रातरो राम लक्ष्मणो असे लक्ष्मणांचे भ्राते श्रीराम, असं रामांचं वर्णन आपण आता बघतोय। श्लोक 19 आपण बघूया आता। शरण्यो सर्वसत्वानां श्रेष्ठो सर्वधनुष्मतां रक्षक कुलनिहंतारो त्रायतां नो रघुत्तमो। असे श्रीराम समस्त प्राणी मात्र ज्यांना शरण येतात, शरण्यो सर्व सत्वानां श्रेष्ठो सर्व धनुष्मता, सर्व धनुर्धारांमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहे, ज्यांनी राक्षस कुळाचा संहार केला आहे, रक्षक कुल निहंतारव त्रायताम नो रघुत्तमो, असे रघुकुलातील उत्तम श्रीराम माझे रक्षण करो। आता श्लोक जो 20वा आहे मित्रांनो, 20व्या श्लोकातला जो पहिला जो मंत्र आहे तो एक सलग असा शब्द आहे, त्याची आपण फोड करून वाचूया। आतसज्ज धनुष्यौ ईशोस्पृशो अक्षय आशुग निशंग संगिनौ रक्षणाय मम राम लक्ष्मणा वग्रतः पथि सदैव गच्छताम। आतसज्ज धनुष्यौ, न संपणाऱ्या बाणांचा भाता जवळ बाळगणारे, ईशोस्पुशो अक्षय आशुग निशंग संगिनो, आणि धनुष्यबाण हातात धारण करून सज्ज असणारे असे श्री राम लक्ष्मण हे माझ्या मार्गावरती सदैव माझ्या पुढे चालो, माझ्या मागे नाही तर माझ्या पुढे चालो। तर माझ्या पुढे कशासाठी चालो, तर माझं रक्षण करण्यासाठी, माझं रक्षण करण्यासाठी। म्हणून
म्हणून या श्लोकामध्ये आधी इतक्या साऱ्या आयुधांचं वर्णन केलेले आहे का प्रभू श्री राम लक्ष्मण हातात धनुष्यबाण घेऊन बाणांचा भाता घेऊन हे माझ्या मार्गावर सदैव माझ्या पुढं चालो. कशासाठी? तर माझ्या रक्षण करण्यासाठी. परंतु माझं रक्षण करण्यासाठी कधी चालो? जेव्हा मी ज्ञात होईल, प्रज्ञात होईल, माझ्यामध्ये सत्सद विवेक बुद्धी जागृत करून आणि मी जेव्हा ह्या रामरक्षा स्तोत्राचं पठण करेल, सम अवस्थेमध्ये मी राहील. नाही तर असं नाही का मी अज्ञानी आहे आणि मला माझ्या हातून मी पाप कर्म काही घडत आहे आणि बस रामरक्षा स्तोत्र पठन केलं आणि प्रभू श्री राम आता माझी रक्षा करतील. तर असं नाही. विवेक बुद्धीला जागृत होऊन, ज्ञानी होऊन, विवेक मार्गावर पदग्रहित करून, सत्य असत्य याच्यातला भेद वर्णित करून, समअवस्थेमध्ये राहून ह्या राममार्गावर पदक्रमण करून तेव्हाच रामरक्षा स्तोत्राचं पठन करून प्रभू श्री राम आपल्या मार्गांवर पुढे चालतील आणि आपलं सदैव रक्षण करतील. असंच ह्या श्लोक 20 मध्ये सांगितलेले. श्लोक 21 आपण बघूया. सनद्धः कवची खड्गी चाप बाण धरो युवा गच्छन् मनोरथान्नश्च राम पातु स लक्ष्मणः. ज्याने अंगात कवच घातलेले आहे, तलवार व धनुष्यबाण असा श्रीराम जो लक्ष्मणासहित आहे, असे ते माझे रक्षण करो, माझ्या मनोरथांची रक्षा करो. गच्छन् मनोरथान्नश्च राम पातु स लक्ष्मण. गच्छ मनोरथा, माझं जे मनोरथ आहे ते पूर्ण करो. कोणते राम? लक्ष्मणासहित जे राम आहे ते माझं रक्षा करो. आता 22व्या श्लोकात देखील श्रीरामांची स्तुतीच वर्णन केलेली आहे, ती देखील आपण पाहू. रामो दाशरथी शूरो लक्ष्मणानुचरो बली काकुत्स्थः पुरुषः पूर्ण कौसल्येयो रघुत्तम. शिव पार्वतीला काय सांगत आहे? आपण हे विसरायला नाही पाहिजे. हे शिव पार्वतीला सांगत आहे आणि हे संवाद बुध कौशिक ऋषी स्तोत्र रूपात मांडत आहेत. आता बुध कौशिक ऋषी जे रचत आहे त्याच्यामध्ये शिव पार्वतीला काय सांगत आहे? तर दशरथ पुत्र राम जो दशरथपेक्षाही शूर आहे, लक्ष्मणासारखा शूर, आणि जो त्यांचे आचरण करतो ते राम. म्हणजे दशरथापेक्षाही शूर जे आहे आणि तो त्यांचा पुत्र आहे असे श्रीराम, आणि लक्ष्मण ज्यांचं आचरण करतो असा शूरवीर लक्ष्मण ज्यांच्या आचरणाखाली आहे असे श्रीराम. काकुत्स्थः इथं शब्द आलेला आहे. काकुत्स्थः. काकुत्स्थः म्हणजे हे प्रभू श्री रामचंद्रांचं कुळ. अशा कुळातील, काकुत्स्थ कुळातील जे श्रेष्ठ पुरुष आहे, काकुत्स्थः पुरुषः पूर्ण, जे काकुत्स्थ कुळातील श्रेष्ठ पूर्ण पुरुष आहे. कौसल्येयो रघुत्तमः. कौसल्येचा पोटी जन्मलेला असा हा रघुकुळातील उत्तम पुरुष प्रभू श्री राम आहे. श्लोक 23 आपण पाहू. वेदांत वेद्यो यज्ञेशः पुराण पुरुषोत्तमः जानकी वल्लभः श्रीमान प्रमेय पराक्रमः. वेदांत वेद्यो यज्ञेशः, जो वेदांना जाणणारा आहे, जो वेदांना पठन करणारा आहे, ज्याने वेदांना जाणलेला आहे. यज्ञेशः, जो यज्ञांचा स्वामी आहे तो. पुराण पुरुषोत्तम, जो पुराणातील पुरुषोत्तम असा पुरुष आहे. जानकी वल्लभः, ज्याच्या पराक्रमाला कुठेही प्रमेय लावता येत नाही. श्रीमान प्रमेय पराक्रमः. श्लोक 25 पाहू आपण. इत्येतानि जपे नित्यं मद्भक्त श्रद्धयान्वितः अश्वमेधाधिकं पुण्यं संप्राप्नोति न संशयः. तर अशा रीतीने भगवंत श्रीरामांचा जो जप करतो, तो वेगळ्या वेगळ्या नावाने जो स्तुती करतो, असा मदभक्त, असा माझा भक्त श्रद्धयान्वितः. कशा रीतीने तो स्तुती करतो? तो श्रद्धेने युक्त, परिपूर्ण अंतःकरणाने, पूर्ण श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो मला भजतो. भगवंत श्रीकृष्ण देखील अर्जुनाला भगवद्गीतेमध्ये सांगतात, तू अभ्यास आणि वैराग्याने या मनाला ताब्यात ठेवू शकतो, परंतु अभ्यास आणि वैराग्याबरोबरच तू श्रद्धापूर्वक भावनेने जेव्हा मला शरण येशील तेव्हा मी सतत माझ्या भक्ताला मदत करेल. तो भक्त भक्तच न राहता तो मीच होऊन जाईल, असं भगवंतांनी अर्जुनाला भगवद्गीतेत सांगितलेले. आणि इथं देखील बुध कौशिक ऋषी असंच लिहित आहे की प्रभू श्रीरामांची जो अंतःकरणाने, मनभावाने, श्रद्धेने युक्त होऊन
जो भजन करल, जे हे रामरक्षा स्तोत्राचं पठण करल, श्रीराम त्यांचं सदैव रक्षण करतील. आणि जो भक्त अशा रीतीने मला भजतो, अशा श्रद्धेने मला भजतो, त्या भक्ताला पुण्य केवढं मिळतं तर अश्वामेधाधिकं पुण्यम संप्राप्नोति न संशया. याच्यामध्ये संशय अजिबात नाही का त्याला अश्वमेध यज्ञाचं जे फळ करणाऱ्याला प्राप्त होतं तेच फळ ह्या रामरक्षा स्तोत्राचं जो पठण करतो त्याला प्राप्त होतं. अश्वमेध यज्ञ म्हणजे त्या काळचा सर्वात खर्चिक यज्ञ, त्या काळचा सर्वात खर्चिक प्रोग्राम. म्हणजे आजकालचे जे जसे लग्नाचे कार्यक्रम होतात, मोठे मोठे एकदम लॉन्स वगैरे घेऊन 5-5, 6-6 दिवस जो सेरेमनी चालतो, त्या काळचा सर्वात मोठा सेरेमनी म्हणजे अश्वमेध यज्ञ. आणि अश्वमेध यज्ञातून जे फळ त्या करणाऱ्याला जे प्राप्त व्हायचं तेच फळ तू एवढा खर्च न करता, एवढा यज्ञ न करता, तू फक्त रामरक्षा स्तोत्राचं श्रद्धापूर्वक अंतःकरणाने मनभावाने फक्त चिंतन कर, पठन कर, तुला अश्वमेध यज्ञाचंच फळ प्राप्त होईल. असंच बुधकौशिक ऋषी या 24व्या श्लोकात सांगताय. श्लोक 25 पाहू आपण. रामं दुर्वादलश्यामं पद्माक्षं पीतवाससं स्तुवन्ति नामभिर्दिव्यं ते संसारिनो नरः. ते संसारिनो नरः, या संसारामधून जो तो मुक्त होतो. कोण मुक्त होतो? जो दुर्वेच्या दलाप्रमाणे श्यामम वर्णांचा श्रीरामांचे, पद्माक्षम कमळाच्या नयनाप्रमाणे श्रीरामांचे, पीतवाससम पितांबर नेसलेल्या श्रीरामांचे, स्तुवंती नामभिर्दिव्यन अशा वेगवेगळ्या नावाने श्रीरामांची जो स्तुती करतो तो संसारिनो नरहा, संसारातून तो मुक्त होतो. श्लोक 26 पाहू आपण आता. श्लोक 26 हा 4 चरणांमधला येतो. रामं लक्ष्मण पूर्वजं रघुवरं सीतापतिं सुंदरं काकुस्थं करुणार्णवं गुणानिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसंधं दशरथतनयं श्यामलं शान्तमूर्तिं वंदे लोकाभिरामं रघुकुलतिलकं राघवं रावणारिं. रामम लक्ष्मण पूर्वजम, लक्ष्मणाचा मोठा भ्राता श्रीराम, रघुवरम रघुकुळातील श्रेष्ठ पुरुष असा श्रीराम, सीतापतिम सुंदरम माता सीतेचा सुंदर पती श्रीराम, काकुस्थम करुणार्णवम करुणेचा सागर जो काकुस्थ कुळामधील जन्मलेला आहे असा श्रीराम, गुणानिधिम विप्रप्रियम धार्मिकम गुणाने ओतप्रोत भरलेला, विप्रप्रियम ब्राह्मणांना प्रिय असा, ब्राह्मणांचा भक्त असा, धार्मिकम सता धार्मिक चरणाचं आचरण करणारा, राजेंद्रम सत्यसंधम राजेंद्रम ज्याने इंद्रियांवर राज्य केलेले, ज्याने इंद्रियांवर जिंकलेला आहे असा जितेंद्रिय, सत्यसंधम ज्यांनी सत्याची साथ कधीच सोडलेली नाही, जो सत्याला धरून चालतोय, दशरथ तनयम दशरथाचा पुत्र, श्यामलम शांतमूर्ती अशी श्यामल वर्णाची शांत मूर्ती, शांतचित्ताने विचार करणारा, वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम अशा रघुकुळातील तिळक, राघवम रावणारिम रावणारिम रावणाचा अरे रावणाचा शत्रू असा रघुकुळातील श्री राघवांना वंदे लोकाभिरामम मी वंदन करत आहेत. श्लोक 27 आपण पाहूया. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. रामाय श्रीराम, रामभद्राय श्री रामभद्र, रामचंद्राय श्री रामचंद्र अशा श्रीरामांच्या नावांचा मला वेध लागलेला आहे. रघुनाथाय नाथाय रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. नाथांचे नाथ असे रघुनाथ, सीतेचे पती असे रघुनाथांच्या नावांचा मला वेध लागलेला आहे. मी त्यांना नमन करतो आहे, मी त्यांना शरण आलेलो आहे. आता पुढे पण कंटिन्यू म्हणजे भगवंत श्रीरामांच्या शरणागत भावनेमध्ये आपण हे स्तोत्रांचं पठन करत आहोत. श्लोक 28. श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम.
रघुकुळातील आनंद देणारा राम राम, श्रीराम राम भरताग्रज राम राम। भरताचा मोठा भाऊ राम, इथं लक्ष्मण अग्रज नाही म्हटलेलं, भरत अग्रज म्हटलेले। आपण मागे देखील पाहिलेलं आहे, राम लक्ष्मण सीता हे वेगळे नाहीच, मुळी ते एकच आहे। भरत यांनी श्रीरामांच्या पादुका ठेवून तिकडे त्यांची सेवा करतोय, म्हणून इथं भरताला प्राधान्य देऊन भरताग्रज राम राम, श्रीराम राम रणकर्कश राम राम। रणांगणामध्ये जो अतिधुरंधर पराक्रमी आहे, रणकर्कश, रणांगणामध्ये जो पराक्रम दाखवतो, अति कर्कश असा जो आहे, असे श्रीराम। आणि श्रीराम राम शरणम भव राम राम, अशा श्रीरामांना मी आता शरण येत आहेत। श्लोक 29। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणो वचसा गुणामि, श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी, अशा श्रीरामांच्या चरणांचे मी मनाने स्मरण करत आहे। श्रीरामचंद्र चरणो वचसा गृणामी, अशा श्रीरामचंद्रांच्या चरणांचे मी माझ्या वचनाने, माझ्या बोलण्याने, त्यांचे गुणाने मी त्यांना स्मरण करत आहे। श्रीरामचंद्र चरणो शिरसा नमामी, अशा श्रीरामचंद्रांच्या चरणांना मी माझ्या डोक्याने नमन करत आहे। श्रीरामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये, अशा श्रीरामचंद्रांच्या चरणांशी मी आता शरण येत आहेत। श्लोक 30। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, नान्यम जाने नैव जाने न जाने। या श्लोकाचा अर्थ फार छान आहे आणि हा श्लोक मी म्हणतो हा सार ह्या पूर्ण याचा। माझी माता राम, माझा पिता राम, माझा सखा राम, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, माझे स्वामी राम आहे, माझा सखा राम आहे, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालु, अशा ह्या दयाळू रामचंद्र माझं सर्वस्व आहे। नान्यम जाने नैव जाने न जाने, अशा श्रीरामांशिवाय मी कोणालाच जाणत नाही, कधीही जाणत नाही, अजिबात जाणत नाही, मी फक्त जाणतो ते प्रभू श्री रामांना। श्लोक 31। दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे च जनकात्मज, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम। ज्यांच्या उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे च जनकात्मजा, ज्यांच्या दक्षिण बाजूला लक्ष्मण आहे म्हणजेच उजव्या बाजूला लक्ष्मण आहे, ज्यांच्या डाव्या बाजूला माता सीता आहे, पुरतो मारुतिर्यस्य, ज्यांच्या पुढे वंदन अवस्थेमध्ये मारुतीराय बसलेले आहे, तम वंदे रघुनंदनम, अशा रघुकुळातील श्रेष्ठ रघुनंदनाला श्रीरामांना मी वंदन करतो। श्लोक 32। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। लोकाभिरामम, समस्त लोकांना आनंद देणारा। प्रभू श्रीराम जेव्हा अयोध्येमध्ये आले होते, त्यांचा राज्याभिषेक होत होता। ॲक्च्युली आपण जी चैत्र प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा करतो, त्याच दिवशी प्रभू श्रीरामांचा राज्याभिषेक अयोध्येमध्ये साजरा झालेला होता आणि त्याच दिवसापासून आपण राम रक्षा स्तोत्राचं पठणाचा ध्यास केलेला आहे। त्याच दिवसापासून आपण रामरक्षा स्तोत्र रामनवमीपर्यंत म्हणणार आहोत। 11 रामनवमी 11 रामरक्षा स्तोत्राचा देखील पाठाचा व्हिडिओ या व्हिडिओनंतर मी टाकणार आहे। अशा अयोध्येमधील श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सर्व लोकांना आनंद झाला होता। लोकाभिरामम रणरंगधीरम, अशा रणांगणात पराक्रम दाखवणारा रणरंगधीरम, राजीवनेत्रम रघुवंशनाथम, अशा कमळनयनाप्रमाणे असलेल्या प्रभू श्रीरामांना, या रघुवंशातील श्रीरामांना मी शरण जात आहे। कारुण्यरूपम करुणाकरंतम, ज्यांचं करुणामय रूप आहे, जे करुणेचे रूपाचा सागर आहे, असे करुणेचा जे वर्षाव करतात, अशा श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये, अशा श्रीरामांना मी शरण जात आहे। आता पुढचे जे 33 आणि 34 श्लोक आहे ना मित्रांनो, आपण सुरुवातीला जे आपण म्हटलं
सुरुवातीला आपण जे पाहिलं मित्रांनो, हनुमान कीलकम, अशा रामभक्त हनुमानांचं आता स्मरण करायचं आहे आपल्याला, त्यांना वंदन करायचं आहे. या रामरक्षा स्तोत्रमध्ये रामांच्या शरण आल्यानंतर आपण वंदन करतो ते श्री हनुमंतांना. श्लोक 33 मध्ये आणि श्लोक 34 मध्ये महान विभूतीला वंदन करतो, ते देखील आपण पाहू. प्रथम आपण रामभक्त मारुती रायाला वंदन करू. श्लोक 33 मध्ये मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. मनोजवं, ह्या जगात सर्वात जास्त वेग कशाचा आहे, तर सर्वात जास्त वेग कशाचा असेल तो आहे मनाचा वेग. अशा मनाच्या वेगाप्रमाणे मनोजवम मारुततुल्य वेगम, मनाच्या वेगाप्रमाणे अतुलित वेग असणाऱ्या श्री मारुती राया. जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठम, ज्याने सर्व इंद्रियांना जिंकलेले आहे, बुद्धीमध्ये जे सर्वश्रेष्ठ आहे, बुद्धिमत्तां वरिष्ठम. वातात्मजं वानरयुथ मुख्यम, जे वायुपुत्र आहे आणि जे वानर सेनेचे मुख्य आहे. वानर युथ मुख्यम, सुग्रीवांनीच हनुमंतांना वानर सेनेचं मुख्य पदाचं जबाबदारी सोपवलेली होती आणि तेव्हापासून हनुमंत हे वानर सेनेचे मुख्य झाले होते. वानर युथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. एवढे सारे गुण असून, एवढ्या अष्टसिद्धी असून देखील जे श्रीरामांचे दूत आहे, आम्ही शरण जात आहे. आता दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणजे 34व्या श्लोकामध्ये आपल्याला अजून एका विभूतीला वंदन करायचं आहे. संपूर्ण रामायण जे आज बघतो, वाचतो, श्रवण करतो, ज्यांच्यामुळं असे ऋषी वाल्मिक यांना आपल्याला आता वंदन करायचं आहे. ऋषी वाल्मिकींना फार छान उपमा इथं दिलेली. कूजंतम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखाम वंदे वाल्मिक कोकिलम. वंदे वाल्मिक कोकिलम, कोकिळेची उपाधी वाल्मिकांना इथं दिलेली आहे. कूजंतम राम रामेती, राम राम अशा नावाचे जे सतत गुंजन करत आहेत. मधुरम मधुराक्षरम, जी अक्षर अत्यंत मधुर असे आहे. आरुह्य कविता शाखाम, कवितेच्या फांदीवर आरूढ होऊन लयबद्ध छंदबद्ध काव्यबद्ध पद्धतीने ज्यांनी ह्या रामायणाची रचना केली, अशा कोकिळ स्वरूप वाल्मिकींना मी वंदन करतो. वंदे वाल्मीक कोकिलम. श्लोक 35 पाहू आपण. आपदम पहर्ताराम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम. आपदाम पहर्ताराम, जे सर्व संकटांचा नाश करतात. दातारम सर्वसंपदाम, जे सर्व सुख उपभोग प्रदान करतात. लोकाभिरामम भीरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम, असे करून देखील जे सर्व लोकांना आनंद प्रदान करतात, अशा श्रीरामांना भूयो भूयो मी वारंवार प्रणाम करतो. श्लोक 36 पाहू आपण. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेती गर्जनम. यमक बघा किती छान जुळलेले ह्या श्लोकामध्ये. राम नामाचा मला जप नाही करायचा तर गर्जना करायची आहे. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम, आणि राम नामाची गर्जना का करायची आहे तर आयुष्यात जी सुखदुःखे येतात ते आपल्या प्रारब्धाच्या बीजामुळे येतात. हे प्रारब्ध ट्रान्सफर होत राहते एका जन्माहून दुसऱ्या जन्मात, पण राम नामाच्या जपाने ही बीजे भाजून निघतात. भर्जनम भवबीजानाम अर्जनम सुखसंपदाम. भर्जनम भवबीजानाम, हे जे भवाचे बीज आहे, आपल्या प्रारब्धाचे जे बीज आहे ते भाजून निघतात. कधी भाजून निघतात? या राम नामाच्या जपाने. आणि मग त्या बीजातून पुढे दुःखच मिळत नाही. म्हणजेच अर्जनम सुखसंपदाम, फक्त सुख आणि संपदाच आपण अर्जन करतो. तर्जनम यमदूतानाम, मग जेव्हा ही गर्जना होते तेव्हा राम नामाने ते यमाचे दूत, तर्जनेने यमदूतानाम राम रामेती गर्जनम, फक्त राम नामाचीच
गर्जना इथं उरती। राम नामाचा जप करत राहिल्यावर आपले जे प्रारब्धातील जे कर्म आहे त्याची जी बीजे ती नष्ट होतात आणि ती बीजे नष्ट झाल्यावर आपल्याला जो पुनर्जन्म घ्यावा लागतो, आपल्याला आपल्या कर्माचा भोग घेण्यासाठी, आपल्या कर्माचं प्रारब्धाचं जे भोग घेण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो। परंतु ती बीजेच नष्ट झाली, ती भाजून निघाल्यावर आपल्याला पुनर्जन्मच राहणार नाही, आपल्याला ह्याच जन्मात मोक्ष मिळेल असाच या श्लोकाचा संपूर्ण अर्थ आहे। श्लोक 37 आपण पाहू। रामो राजमनी सदा विजयते, रामं रमेशं भजे, रामेणाभियता निशाचर चमू, रामाय तस्मै नमः। रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहं, रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर। रामो राजमनी सदा विजयते, समस्त राजांमध्ये जो सर्वश्रेष्ठ आहे त्याचा सदा विजय हो। सदा विजयते, रामम रमेशम भजे, सीतेचा पती राम यांना मी नेहमी भजतो। रामेणाभियता निशाचरचमो, राक्षसांच्या समूहाचा जो संहार करतो, रामाय तस्मै नमः, असं ज्यांचं राम आहे अशा श्री रामचंद्रांना मी वंदन करतो। रामान्नास्ति परायणं परतरम, या श्रीरामांव्यतिरिक्त त्यांच्याहून श्रेष्ठ असा मला कुणीच दिसत नाही। रामस्य दासोस्यहम, म्हणून मी त्या मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांना शरण आलेलो आहे। रामे चित्तलयः सदा भवतु मे, अशा श्रीरामांना मी दासचित्त भावनेने शरण आलेलो आहे। रामान्नास्ति परायणं परतरम, रामस्य दासोस्म्यहम, मी ह्या श्रीरामांचं दास्यत्व आता स्वीकारत आहे। रामे चित्तलयः सदा भवतु मे, अशा श्रीरामांमध्ये माझं चित्त सदा लागू दे, सदा विलीन होऊ दे। मे भो राम मामुद्धर, आणि अशा श्रीराम माझा उद्धार करो, असा श्रीराम माझ्या जीवनातून उद्धार करो। आता शेवटचा श्लोक ह्या श्रीराम रक्षा स्तोत्रामधील 38वा श्लोक। राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं, राम नाम वरानने, राम नाम वरानने। बुधकौशिक ऋषींनी ह्या स्तोत्राची रचना केली। महादेव पर्वत पार्वतींना संवाद रूपात हे सांगतात ते, आणि शेवटच्या श्लोकात महादेव पार्वतींना काय सांगतात ते, का राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे, हे सुमुखी मनोरमे, हे पार्वती, मी या राम 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 नावांमध्ये माझं मन आता रममाण झालेलं आहे। राम रामेति रामेति, रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यम, राम नाम वरानने। व हे जे राम राम नावाचा मी जप करतोय, रामाच्या नावात मी इतका रममान झालेलो आहे, तुला ह्या राम नामाचं मी महत्त्व सांगतो। हे नाम सहस्त्रनाम, जे विष्णू सहस्त्रनाम आहे त्याच्यापेक्षाही तुल्यबळ असं हे राम आहे, असं भगवंतांनी इथं श्रीराम रक्षा स्तोत्राचं महत्त्व सर्वात शेवटी सांगितलेलं आहे। याच्यावरूनच आपल्याला रामरक्षा स्तोत्राचं काय महत्त्व आहे हे कळेल या शेवटच्या श्लोकावरून। इथं श्री रामरक्षा स्तोत्राचा शेवट होत आहे। इति श्री बुधकौशिक मुनी विरचितं श्री रामरक्षा स्तोत्रम संपूर्णम। श्री सीतारामचंद्रार्पण नमस्तु। अशी ही रामरक्षा स्तोत्राची महिमा आपण जास्तीत जास्त तरुणांपर्यंत शेअर करावी। रामरक्षा स्तोत्र आपण अर्थपूर्ण समजून जाणून उमजून जर म्हटली तर नक्कीच आपल्याला याचा लाभ होईल। रामरक्षाच्या प्रत्येक स्तोत्रात फार अर्थगर्भित सार भरलेला आहे, आणि हा अर्थ जाणून जर आपण रामरक्षा स्तोत्राचं पठन केलं तर आपल्याला ते नक्की तो मंत्र आपला सिद्ध होईल। चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून तर रामनवमीपर्यंत आपण अखंड राम नामाचा ह्या रामरक्षा स्तोत्राचा जप करत राहिला तर आपल्याला नक्कीच आपले दुःख दूर होईल, आणि ह्या आपल्या संपूर्ण विभूतीची, आपल्या पूर्ण शरीराची नव्हे तर आपल्या जीवनाची, आपल्या पूर्वकर्मा, आपण पाहिलं पूर्वकर्माची संपूर्ण याची रक्षा प्रभू श्रीराम करतील। त्याच्यामुळं हा व्हिडिओ जास्तीत जास्त श्रीराम भक्तांपर्यंत शेअर करावा। प्रभू श्रीरामांचं आपण ध्यान करूया आणि विराम देऊया। हे राम, हे राम,
राम श्री राम जय 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 श्री